ज्योतिरावांनी सगळ्याच क्षत्रियांचं, ज्यांना क्षत्रिय मानलं जातं किंवा जे स्वतःला क्षत्रिय समजतात ते नाहीतच कुणी, ते शूद्र आहेत. म्हणजे खासा मराठा म्हणवणारा एक कुणीतरी त्यांच्याकडे आला आणि त्याच्याशी त्यांची चर्चा झाली. त्या चर्चेवरून स्पष्ट होतं फुल्यांचं म्हणणं काय होतं ते, म्हणजे जे संस्थानिक स्वतःला क्षत्रिय समजतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोल्हापूरकर आले, त्याच्यामध्ये सातारकर आले, त्याच्यामध्ये बडोदकर आले, तुम्ही क्षत्रिय नाही आहात, तुम्ही शूद्र आहात, हे फुले सांगतायत. नमस्कार, सदानंद मोरे, महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. शाहू महाराजांनी ज्या वेळेला वेदोक्ताची मागणी करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्याकडे आणि एकूणच त्या चळवळीकडे पाहण्याची दृष्टी किंवा अनेक दृष्टी असतील कशी होती, तर त्या अनेकांच्यापैकी एक दृष्टी अशी की यांना काय घेणं देणं नाही वेदांताचं आणि वेदोक्ताचं, ते उगाच ब्राह्मणांच्या विरोधात म्हणून काहीतरी करतायत, म्हणून त्याचं गांभीर्य लक्षात न घेता, त्याची सिन्सिरिटी लक्षात न घेता त्याची टिंगल करण्याची एक प्रवृत्ती होती. आणि ही तुम्हाला कुठे दिसते की त्यावेळेला राजाराम कॉलेजमधल्याच काही विद्यार्थ्यांनी, अर्थात ते ब्राह्मण होते, म्हणजे ती काय सांगायची गरज नाही, संत तुकाराम महाराजांच्यावरचं एक नाटक, म्हणजे जे पूर्वीच पासून चाललं होतं आपल्याकडे, शिरवळकर नावाचे लेखक होते, त्यांचं नाटक की जे एरवी स्वतः गणपतराव जोशी त्याच्यामध्ये तुकोबांचं काम करायचे, त्या नाटकामध्ये नसलेलं एक वाक्य त्यांनी मुद्दाम घुसवलं. आणि बऱ्याच वेळेला यांना वेदोक्त हवं आहे असं जेव्हा म्हणायची वेळ यायची ना, तेव्हा वेदोक्ताचा उच्चार हटकून यदोक्त म्हणजे असं विडंबनपर केलं जायचं. वस्तुतः एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की स्वतः शाहू महाराज काय किंवा त्यांच्या अगोदरचे, आता शाहू महाराज कोल्हापूरचे संस्थानिक किंवा त्या प्रतापसिंहांच्या नंतर जे राज्य गेलं सातारचं, तिथले संस्थानिक घ्या, जे छत्रपतींच्या घराण्यातले होते ते असतील काय, किंवा स्वतः छत्रपतींच्या काळातली त्यांच्या अगोदरचे पूर्वज असतील काय, शहाजीराजे असतील काय, शहाजीराजांची दुसरी तिकडची जी पाती होती, म्हणजे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे तंजावरचे, हे सगळे लोक विद्यांचे कलांचे चाहते होते. तंजावरबद्दल काही सांगायचीच गरज नाही, संपूर्ण दक्षिण भारतातलं रेनेसाँ ज्यांनी घडून आणलं ते राजे आहेत. तपशिलात जात नाही, केव्हा तरी त्याच्यावरती बोलू आपण. संभाजीराजे स्वतः उत्तम संस्कृतज्ञ होते, त्यांनी लिखाण केलेलं आहे संस्कृतमध्ये, आणि बाकीच्या राजांना जरी ते जमलं नाही, सगळ्यांना जमलं पाहिजे असं काही आग्रह धरता त्याचं कारण असतं, तो वैयक्तिक मुद्दा असतो. पण स्वतः कोल्हापूर संस्थानामध्ये, हे तुम्हाला मी सांगतो, राजघराण्यामधले राजगुरू म्हणून मानले गेलेले सिद्धेश्वर महाराज पंडित, की ज्यांच्याच पुढच्या वंशाच्या संदर्भात तो वेदोक्ताचा वाद झाला, ताई महाराज प्रकरण, मग त्याच्यात टिळक विरुद्ध शाहू वगैरे वगैरे, तर हे प्रचंड विद्वत्त असलेलं घराणं होतं, विद्येची उपासना करणारं घराणं होतं. तर त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर महाराजांचे रामचंद्र पंत हे त्यावेळेला भारतामधले अव्वल दर्जाचे विद्वान होते. म्हणजे भारतीय पातळीवरचे 5 विद्वान म्हणजे शॉर्टलिस्ट करून काढायचे झाले असते तेव्हा, तर तुम्हाला त्यांचं नाव वगळता आलं नसतं. त्यांनी काय काय केलं ते पहा. त्यांच्या उपलब्ध रचनांमध्ये 6 तत्वज्ञानावरील, 13 स्तोत्र वाङ्मयाच्या, एक यज्ञकुंड रचनेशी संबंधित, एक छंदशास्त्रावरती, आणि शिवाय प्राकृत रचना सुद्धा आहेत. आणि प्राकृतमध्ये म्हणजे आता इथे मराठी भगवद्गीतेचा अभंगात्मक अर्थ सांगणारी एक रचना आहे. म्हणजे ही मंडळी जी होती ना, त्यांना या छत्रपतींच्या घराण्याने मनापासून उदार आश्रय दिला होता, त्यांची विद्या पुढे चालावी असंच त्यांचं म्हणणं होतं, असाच त्यांचा इरादा होता. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्याच्या ऐवजी त्यांना अशा पद्धतीने उडवून लावणं हे योग्य नव्हतं. पण ठीक आहे, त्या काळात काही गोष्टी होऊन गेल्या, त्याची नोंद यासाठी घ्यायची. आता परत तो मुद्दा येईल लोकांचा की तुम्ही कशाला सांगता वगैरे वगैरे, अशा चुका आपल्याकडनं परत होता कामा नयेत. इतिहास कशासाठी शिकायचा असतो? भूतकाळातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये याची काळजी कशी घ्यावी हे आपण इतिहासाकडनं
समजून घेऊ शकतो. असो, तर मग आता मुद्दा असा आला की शाहू महाराजांनी खूप प्रयत्न करून पाहिले, सामोपचारानं काही होतं का, ते होत नाही लक्षात आलं. मग पहिल्यांदा शंकराचार्य बदलून पाहिले म्हणजे ब्राह्मणच शंकराचार्य, फक्त जे वेदोक्त देत नाहीत त्यांच्याऐवजी वेदोक्त देतो म्हणणारे असे. आणि नंतर जेव्हा लक्षात आलं की अरे चांगले चांगले विद्वान सुद्धा आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत किंवा आपल्याला मदत करत नाहीत, हे कुर्तकुटींच्यावरून त्यांच्या लक्षात आलं. तर मग त्यांनी शेवटी तो घाट घातला, म्हणजे तो शेवटचा पर्याय होता. आणि शेवटचा पर्याय माणूस केव्हा वापरतो, जेव्हा अगोदरचे सर्व पर्याय निरुपयोगी ठरतात तेव्हा वापरतो. शाहू महाराजांची मनापासून कधीही इच्छा झाली नसते की आपण असं काहीतरी करावं आणि एक पारंपरिक चौकटीला छेद देणारं काहीतरी करावं आपण. पण एकूण शाहू महाराजांच्या संदर्भात आपल्याला असं दिसतं की त्यांनी काय केलेलं आहे बघा, की एका बाजूला ज्योतिराव फुल्यांचा सत्यशोधक समाज आणि दुसऱ्या बाजूला आर्य समाज, यांच्यातून एक वेगळं रसायन तयार केलं. तर शाहू महाराजांचा हा तिसरा प्रयोग आहे, म्हणजे तिसरंच मॉडेल आहे. ते ज्योतिरावांच्या ह्याच्यात बसत नाही, ते आर्य समाजाच्या पॅटर्नमध्ये बसत नाही, हा त्यांचा तिसरा पॅराडाईम आहे. पण ते असो, इथे मुद्दा महत्त्वाचा काय आहे की ज्योतिरावांनी सगळ्याच क्षत्रियांचं, ज्यांना क्षत्रिय मानलं जातं किंवा जे स्वतःला क्षत्रिय समजतात ते नाहीतच कुणी, ते शूद्र आहेत. म्हणजे खासा मराठा म्हणवणारा एक कुणीतरी त्यांच्याकडे आला आणि त्याच्याशी त्यांची चर्चा झाली. त्या चर्चेवरून स्पष्ट होतं फुल्यांचं म्हणणं काय होतं ते, म्हणजे जे संस्थानिक स्वतःला क्षत्रिय समजतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोल्हापूरकर आले, त्याच्यामध्ये सातारकर आले, त्याच्यामध्ये बडोदकर आले, तुम्ही क्षत्रिय नाही आहात, तुम्ही शूद्र आहात, हे फुले सांगतायत. बरोबर आहे. तेव्हा हा एक पॅराडाईम की सगळ्या तथाकथित क्षत्रियांचं, वैश्यांचं जे कोणी असतील ते त्यांना शूद्रच करून टाका. म्हणजे मग ब्राह्मण विरुद्ध शूद्र. तेव्हा शूद्र शब्द योग्य न वाटल्यामुळं त्यालाच राजाराम शास्त्र्यांनी ब्राह्मणेतर शब्द वापरला, म्हणजे ते जमलं. पण ब्राह्मणेतराचा अर्थ शूद्र एवढंच घ्यायचा, बाकी दुसरं काय होत नाही फुल्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा या पुढच्या भागवतांच्या कॉन्टेक्स्टमध्ये. हा झाला मुद्दा. आणि आता शाहू महाराज काय करतात, मी तुम्हाला तेच सांगितलं ना की फुल्यांची गोष्ट कशी होती, मार्क्सने म्हटल्याप्रमाणे की तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, स्वतःला जर ते शूद्र म्हणत असतील. तसं शाहू महाराजांचं नाही ना. शाहू महाराजांच्या पूर्वजांनी त्यांचं क्षत्रियत्वाचं नाणं खणखणीत वाजून घेतलं होतं, त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून घेतलं होतं, तो त्यांचा हक्क होता, तो त्यांनी का म्हणून सोडायचा. त्यामुळे तिथे तुम्हाला ते फुल्यांपासून दुरावलेले दिसतात. म्हणजे त्यांचा तो जो पॅराडाईम आहे तो फुल्यांचा पॅराडाईम उलटा केला त्यांनी. म्हणजे काय की याच्यावत ब्राह्मणेतरांचं शूद्रीकरण करायचा विचार फुले करत होते. शाहू महाराज आता ज्यांना शूद्र मानलं जातं ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये त्या काळच्या, म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेमध्ये, नंतरच्या काळात ती कशी भ्रष्ट झाली हे पाहिलं मी इस्लामाच्या आक्रमणानंतर. त्याच्या अगोदर नव्हतं असं, त्याच्या अगोदर क्षत्रिय होते, वैश्य होते, सगळं होतं. तर तिथे मग काय केलं पाहिजे, तर त्या शूद्रांचं आपण क्षत्रियीकरण केलं पाहिजे, असा तो मुद्दा आहे. पण तरीही ते शाहू महाराज का मानतात फुल्यांना, कारण ती प्रेरणा फुल्यांची. म्हणून म्हणते की फुले आणि दयानंद, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज यांच्या घुसळणीतून यांनी एक वेगळं सिद्ध रसायन तयार केलं. मग त्याच्यामध्ये मुद्दा आला की फुल्यांच्या दृष्टिकोनातून वेद म्हणजे काय. वेद म्हणजे काहीतरी काय म्हणत त्याला, कारस्थान कपट असणारं, शूद्रांना अतिशूद्रांना गुलाम करणारं असं काही यंत्र, अशी काही यंत्रणा आहे. आणि म्हणून तिच्याकडे यांनी पाहूच नये अशा पद्धतीने अधिकारभेद करणारी यंत्रणा आहेत. का नाही वाचायचे शूद्रांनी वेद, कारण वेद हे त्यांना गुलामगिरीत टाकण्यासाठीच निर्माण झालेले आहेत. आणि एकदा त्यांनी जर ते वाचले आणि त्यांना जर ते समजले तर ते बंड करतील. ही भूमिका शाहूंची आहे, ही भूमिका फुल्यांची आहे. शाहूंची भूमिका तशी नाही. शाहू महाराज वेदप्रामाण्य मानणारे आहेत, वेदांमध्ये अनुस्यूत असणारी वर्णव्यवस्था मानणारे आहेत. तसं आर्य समाज होता, पण आर्य समाजाने ती व्यवस्था मांडली, पण त्याच्यातले भेद मिटवण्याचा हे केला, कार्यक्रम जाहीर केला आणि बऱ्याच प्रमाणात त्याला यशही आलं. पण जेव्हा शाहू महाराज आणखीन एक टप्पा पुढे जात आहेत आणि ब्राह्मणांचा जो हक्क आहे कोणता, म्हणजे हक्क प्रघात आहे
की सगळ्या रिच्युअल्सचं पौरोहित्य त्यांनी करायचं, वेदांचे मंत्र त्यांनी म्हणायचं वर्णव्यवस्थेमध्ये, ते नाकारतात शाहू महाराज. आणि ब्राह्मणेतर शंकराचार्य, ब्राह्मणेतर पुरोहित, नुसते ब्राह्मणेतर पुरोहित नाही, ब्राह्मणेतर शंकराचार्य इथपर्यंत ते पुढे, म्हणजे त्या टप्प्यावरती ते आर्य समाजाला सुद्धा सोडचिठ्ठी देतात. म्हणून मी म्हणालो की त्यांचे काय म्हणतात त्याला, एका बाजूला फुल्यांशी मतभेद आहेत, दुसऱ्या बाजूला आर्य समाजाशी मतभेद आहेत या बाबतीमध्ये. आणि मग ते काय करतायत, आपल्याला पहिल्यांदा शंकराचार्यांचं त्यांनी, मी सांगितलं तुम्हाला की ब्राह्मणेतर पुरोहितांची कल्पना फुल्यांपासून आहे. आपलं लग्न लावलं पाहिजे आपणच, त्यासाठी ब्राह्मणांची गरज नाही, ब्राह्मणाचे येथे नाही प्रयोजन, हे ज्योतिरावांचा अखंड आहे. मग त्यासाठी त्यांनी काय केलं की ब्राह्मणेतर पुरोहित. आणि मग आपल्याला कल्पना येते की लग्न लागायला लागली, डुमरे पाटलांनी वगैरे तिकडे उतूर परिसरामध्ये जास्त लागली, ते कोर्ट कचेरी झाली, ब्राह्मणांनी आमच्या वृत्तीवरती गदा येते म्हणून तक्रार केली, खालच्या कोर्टामध्ये डुमरे आणि कंपनी हारले, वरच्या कोर्टात जिंकले, ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पुरोहित असले पाहिजेत ब्राह्मणेतर, हे काही नवीन नव्हतं. पण हा मुद्दा फक्त पुरोहितांच्या पुरतं नाही. हे काय करतायत की ही जी पारंपरिक व्यवस्था आहे वैदिक काळापासून आलेली, ती आम्ही तशीच ठेवतो, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये ब्राह्मणांचे जे हक्क आहेत, किंबहुना ब्राह्मणांची ती कर्तव्य आहेत, लक्षात घ्या. त्या कर्तव्याला ब्राह्मण चुकले म्हणून आता आम्ही आमचे पुरोहित उभे करतो, नंतर आमचा शंकराचार्य उभा करतो, आमचा म्हणजे ब्राह्मणेतरांचा. ही भूमिका आहे. इथे फरक दिसतो तुम्हाला या दोन भूमिकांमधला. फुले फक्त पुरोहित ब्राह्मणांचे नाकारत नाहीत, तर ते संपूर्ण ती व्यवस्था जी आहे ब्राह्मणी विधींची, रिच्युअल्सची, मंत्रांची, ती नाकारतात. शाहूंची भूमिका तशी नाहीये. शाहू ते इंटॅक्ट ठेवतात. ते 4 वर्ण आहेत, पण त्या 4 वर्णामध्ये ब्राह्मणांचा जो प्रिव्हिलेज आहे तो नुसता हक्क नाही, पण तो कर्तव्य आहे. ब्राह्मण ते कर्तव्य नीट करीत नाहीत, म्हणून आता ते कर्तव्य जो करू शकेल योग्य रीतीने, असा आम्हाला अब्राह्मण शंकराचार्य पाहिजे, अब्राह्मण पुरोहित पाहिजेत, अशी शाहू महाराजांची भूमिका आहे. त्याप्रमाणे त्यांनी शंकराचार्य, मी सांगितलं ते बेनाडेकरांना शंकराचार्यांच्या पीठावरती बसवलं. आणि आता मुद्दा पुढचा आला. एवढी उलथापालथ जर शाहू महाराजांनी केली, लक्षात घ्या, एवढी उलथापालथ जर शाहू महाराजांनी केली, म्हणजे कधी कधी शाहू महाराज हे क्षत्रिय असल्यामुळे त्यांची तुलना विश्वामित्राशी करण्याचा मोह होतो. विश्वामित्रांनी अशाच प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये त्यावेळच्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं, वसिष्ठांना वगैरे वगैरे. आपल्याला कल्पना आहे, तो प्रसिद्ध वाद आहे. आणि त्याच्यावरती नंतर ब्राह्मणेतर मंडळींनी खूप त्याचा आधार घेतलेला आहे, म्हणजे अगदी आंबेडकरांच्या पर्यंत. तर हे शाहू महाराज करतात. काय करतायत, मग सांगितलं त्याप्रमाणे शंकराचार्य त्यांनी निर्माण केले. पण प्रश्न आता असा आला की तुम्ही त्यातल्या फक्त ब्राह्मणांच्या अधिकारावरती मर्यादा घातल्यात. ती व्यवस्था मान्य आहे, म्हणजे जी फुले नाकारत होते ते रिच्युअल्स वगैरे वगैरे, ते मंत्र, ते तर मान्य आहेत. पण मग आता त्याचं काय करायचं? तर फुल्यांनी काय केलं पाहिजे ना, फुल्यांनी स्वतंत्र ते रिच्युअल निर्माण केले आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. लग्न विधी तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे वेगळा केलेला, पण घरभरणी असेल किंवा आणखीन काय नामकरण असेल, सगळ्यांचं वेगळं सत्यशोधक काय म्हणतात त्याला कर्मकांड फुल्यांनी ते निर्माण केलेलं होतं. ते फार चाललं नाही, याची सुद्धा आपल्याला नोंद घ्यायला पाहिजे. असो, पण मुद्दा माझा पुढचा तो नाही. तर इथे जेव्हा शाहू महाराजांनी हे निर्माण केली चौकट, मग त्याच्यामध्ये ते जे असतील पुरोहित, शंकराचार्य ते बाजूला राहिले, आपण ते बाजूला ठेवू. आता आपण पुरोहितांच्याकडे येऊ. त्यांना, आणि ते सुद्धा वेदोक्त कर्म तर त्यांनी करायचं आहे, की ज्यांना पिढ्यानपिढ्या काही वेद वगैरे माहीत नाही, त्याचा वारा लागलेला नाही, मग त्यांना ट्रेन केलं पाहिजे ना. ते कोण करणार? तर शाहू महाराजांनी श्री शिवाजी वैदिक पाठशाळा निर्माण केली राजवाड्यामध्ये, जुन्या राजवाड्यामध्ये, की जिथे ब्राह्मणेतरांची मुलं वैदिकी त्याला म्हणत आपण म्हणतात, त्या प्रकारचं पौरोहित्य शिकायला लागले.
ही मोठी क्रांती आहे, वेगळ्या प्रकारची क्रांती आहे. ही फुल्यांच्या क्रांतीपेक्षा वेगळ्या प्रकारची क्रांती आहे. बाबासाहेबांच्या क्रांतीपेक्षा वेगळ्या प्रकारची क्रांती आहे. म्हणून हे महाराष्ट्रातल्या समाज सुधारणेचे 3 पॅराडाईम्स आहेत धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे. एक फुल्यांचा आहे, एक शाहू महाराजांचा आहे आणि एक आंबेडकरांचा आहे. त्यांच्यात एक फॅमिली रिझर्वन्स आहे. काही गोष्टी त्यांच्या समान आहेत, पण काही गोष्टी ते बाजूला जात आहेत. बाबासाहेब वेगळा धर्म नाही काढत, पूर्वीच्याच बौद्ध धर्माचा आश्रय घेतात. तो वेगळा मुद्दा आला. इथे परत आपण काय पाहतो, या ठिकाणी शाहू महाराजांनी वैदिक शाळा सुरू केली आणि आता पहा बरं का, त्याच्यात तयार झाले विद्यार्थी. ते विशेषतः कशासाठी, तर राजघराण्यातल्या लोकांची धार्मिक कृत्य वैदिक पद्धतीने, वेदोक्त पद्धतीने करण्यासाठी आहे. आणि तसं झालं, तसं होत राहिलं आणि खरी कसोटी लागली. 1922 मध्ये जेव्हा शाहू महाराजांचा मृत्यू झाला, तेव्हा शाहू महाराजांची अंत्यक्रिया, अंत्यविधी, कारण अंत्यविधी हे सुद्धा एक प्रकारचं रिच्युअल असतं. मृतात्म्याला गती मिळावी चांगली, यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, त्या धार्मिक असतात. मग आता काय करायचं, तर मी तुम्हाला सांगतो. शाहू महाराजांचे नंतर त्यांच्या पश्चात गादीवरती आलेले चिरंजीव राजाराम महाराज यांनी शाहू महाराजांचा हा जो विधी आहे शेवटचा, तो शिवाजी त्या शाळेमध्ये, वैदिक शाळेमध्ये तयार झालेल्या नव ब्राह्मणेतर पुरोहितांच्याकडनं करून घेतला. तोही वेदोक्त होता आणि तो ब्राह्मणेतर पुरोहितांनी केला होता. आता पुढचा टप्पा पहा बरं का. मी असं म्हणालो की शाहू महाराजांचा आणि इतरांचा याच्यामध्ये फरक काय आहे दृष्टिकोनामध्ये. विश्वामित्राच्या सुद्धा, विश्वामित्र स्वतःपुरतं मागत होते, ठीक आहे, म्हणजे त्यांची ही होती ना, ती काय ज्याला म्हणतो आपण पात्रता वगैरे, त्यानुसार. आता इथे शाहू महाराज वेदोक्त एकट्यापुरतं मागत नाहीत, फक्त राजघराण्यापुरतं मागत नाहीत. ते जे म्हणून स्वतःला क्षत्रिय समजतात किंवा क्षत्रिय समजले जात होते कोणी एकेकाळी, पण काही कारणामुळे, संस्कार लोपामुळे आता त्यांना तसं मानलं जात नाही, ते शूद्रप्राय झाले, त्यांच्यासाठी मागतात. त्यामुळे शाहू महाराजांच्या वेदोक्त चळवळीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ती लाट आली. अनेक जाती जमाती पुढे आल्या की आम्ही क्षत्रिय आहोत. मग क्षत्रिय धनगर, क्षत्रिय कासार, क्षत्रिय भावसार, अनेक जातींनी स्वतःला आपण क्षत्रिय असल्याचं, क्षत्रिय माळी, हे काही फक्त मराठ्यांच्या पुरतं मराठीत झालं नाही. आणि त्या लोकांना ते पुरावे द्यावे लागले. तर ते पुरावे खरे ते खोटे वगैरे या तपशीला जायचं आपल्याला कारण नाही, पण ही एक लाट आली. मग आता असं जर असेल ना, तर मग ह्या सगळ्यांचे विधी वेदोक्त पद्धतीने झाले पाहिजेत, जे स्वतःला क्षत्रिय समजतात त्यांचे. मग ते राजवाड्यात मध्ये स्थापन झालेल्या राजघराण्यातील पुरुषांच्यासाठी जिथे मंत्र शिकवले जातात, त्या शाळेतनं असे किती पुरोहित निर्माण होणार, हा प्रश्न आहे ना. फारसा स्कोप नव्हताच. म्हणून राजाराम महाराजांनी शाहू महाराजांच्या नावाने नंतर श्री शाहू वैदिक शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये वेदोक्त पद्धतीने कर्म, विधी, विधान शिकण्यासाठी महाराष्ट्रातनं विद्यार्थी यायला लागले आणि ते शिकून आपापल्या भागात गेले आणि त्यांनी आपापल्या भागात अशा प्रकारच्या शाळा चालवायचा प्रयत्न केला. नंतर तो सगळाच प्रयत्न फ्लॉप गेला, हा भाग वेगळा आहे, लक्षात घ्या. पण इतिहास समजून घ्यायचा असेल ना, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महत्वाचा मुद्दा असा आहे की जरी शाहू महाराजांच्या या नव्या प्रकारच्या टाकलेल्या पावलाबद्दल अनेकांनी, ब्राह्मणेतर चळवळीतल्या अनेकांनी नापसंती व्यक्त केलेली आहे. मी सांगितलेले पूर्वी, प्रबोधनकार ठाकरे असतील, हे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील असतील, अनेकांनी, स्वतः भास्करराव जाधव सुद्धा असतील, काही लोकांनी तो केला. पण त्यांनी, त्यांच्या पुढे ते एक मॉडेल होतं आणि दुर्दैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाल्यामुळं ते त्यांना अधिक नीट चांगलं पुढे नेता नाही आलं. राजा महाराजांनी नक्कीच प्रयत्न केला, हे तुम्हाला सांगायला पाहिजे,
पण तो पुढे चालू शकला नाही. तर मग राजाराम महाराजांनी शाहू महाराजांची अंत्यविधी वेदोक्त पद्धतीनं वैदिक पाठशाळेत तयार झालेल्या ब्राह्मणेतर पुरोहितांच्या मार्फत करविली आणि स्वतः राजाराम महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा ब्राह्मणेतर पुरोहितांनी वेदोक्त पद्धतीने करविला. शाहू महाराज समजून घ्यायचे असतील तर हे सगळं समजून घ्यावं लागतं. तर हे सिरियस होते लोक, ते काही केवळ ब्राह्मणांना खिजवण्यासाठी असं नाही केलेलं, लक्षात घ्या. पण ते पुढे काय होतं माहिती का, हळूहळू ती चळवळ मंदावते एका बाजूला. म्हणजे फुल्यांची सत्यशोधक चळवळ मंदावली की जी धार्मिक चळवळ आहे. शाहू महाराजांचं हे जे वेदोक्त आहे की जे चळवळच आहे आणि धार्मिक आहे, परत लक्षात घ्या. पुरोगामी चळवळीमधल्या पुढच्या पिढीतल्या लोकांना हे धर्म वगैरे या गोष्टी अप्रस्तुत, निरर्थक, अनावश्यक वाटायला लागल्या. त्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. ठीक आहे, त्यांचा मुद्दा आहे तो, त्यांना विशिष्ट चळवळ चालवायची आहे. पण ज्याला इतिहास समजून घ्यायचा आहे त्याला याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. किंबहुना चळवळवाल्यांना सुद्धा लक्षात घ्या, आपण समजतोय अप्रस्तुत आहे, निरर्थक आहे, पण आम 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 पब्लिकचं काय ती समजते का? त्यांच्या दृष्टीने जर धर्म महत्वाचा असेल तर तुम्हाला तो सिरियसली घ्यावा लागेल ना. तुम्ही नाही घेतलं तर तो कुणीतरी घेईल आणि मग तुम्ही उशिरा जागा होणार आणि मग काहीतरी गायगाईने करणार उलट पालट, ज्याला शेंडांना बुडूक अचानक. असं करून चालत नाही. हा सुद्धा धडा आपल्याला इतिहासात झालेल्या चुकांपासून घ्यावा लागतो. तर मुद्दा आता असा, तुम्हाला थेट पुरावा देतो. त्या विद्यालयाचं ब्रीदवाक्य म्हणजे शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या, नंतर पुढे राजाराम महाराजांनी एक वेगळ्या प्रकारे त्याची शाखा म्हणता येईल अशा पद्धतीने धर्मे सर्वम प्रतिष्ठितम, याच्यामध्ये सगळं आलं. धर्मे सर्वम प्रतिष्ठितम हे शाहू महाराजांच्या चळवळीचं ब्रीदवाक्य आहे. आणि आपण तेच विसरलो आणि ते विसरून ते चुकीच्या पायावरती उभा करायला लागलो. चुकीच्या, मी प्रॅक्टिकल पायावरती बोलतोय, यात तात्विक मुद्दा नाहीये, लक्षात घ्या. आणि शेवटी तुमचं तत्वज्ञान काय करणार जर तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये मार खावा लागत असेल तर? हा मुद्दा आहे ना. तर धर्मे सर्वम प्रतिष्ठितम, तो धर्म त्यांनी सिरियसली घेतलेला आहे, लक्षात घ्या. तर ह्या पायावरती, ह्या ब्रीदवाक्यावरती ते उभं राहिलं आणि ते ब्रीदवाक्य उद्धृत करून आपल्या वार्षिक अहवालामध्ये पहिल्याच, म्हणजे कोणाच्या, राजाराम महाराजांनी जे स्थापन केलं की नाही आणखीन एक राजवाड्याबाहेर विद्यालय ते शाहू महाराजांच्या नावानं, त्याच्या पहिल्या वार्षिक अहवालात काय म्हटले ऐका. ज्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात शककर्ते शिवाजी महाराजांनाही हार खावी लागली, हे तितकंसं बरोबर नाही वाक्य, पण ठीक आहे, ते येऊ देत. ज्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात सातारचे प्रतापसिंह महाराज आपल्या राज्यपदासह बळी पडले, हे खरं आहे. त्याच धार्मिक स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात राजर्षी शाहू महाराज हे सिंहाच्या छातीने लढले व पूर्ण विजयी झाले, ही गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद करून ठेवण्यासारखी आहे. पुढे त्याच अहवालामध्ये राज्यारोहण समारंभाचा उल्लेख आहे शाहू महाराजांनी केलेल्या, माफ करा, शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांच्या राज्यारोहण समारंभाचा. त्यात कसं म्हटलंय पहा, फार महत्वाचं आहे. क्षत्रियाने क्षत्रियास केलेल्या राज्याभिषेकाचे एकच उदाहरण या भारत खंडाच्या इतिहासामध्ये आहे आणि ते म्हटले म्हणजे जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांनी धर्मराजावर केलेला राज्याभिषेक होय. सिरियस आहे ना, गंमत नाहीये, जोक नाहीये. कुठल्या पर्स्पेक्टिव्हने बघतात ह्या गोष्टीकडे, ते तात्पुरता केलेला खेळ नाहीये, ब्राह्मणांची जेवण्यासाठी केलेलं काहीतरी कृत्य नाहीये, जे आता भरपूर प्रमाणात लोक करत असतात अधूनमधून. त्या पाठीमागे गांभीर्य आहे. ते गांभीर्य जर आपण विसरलो तर आपल्याला नाही कळणार, शाहू महाराजही कळणार नाही आणि त्यांची चळवळही कळणार नाही आणि आपल्या चळवळी बार खातील, म्हणजे जे कुणी करतात त्यांना सांगतो मी. असो, तर म्हणजे ते सांगतायत राजाराम महाराज त्या याच्यातनं, वार्षिक अहवालामधनं, की आपल्या या ध्येयाचा प्रसार शाहू महाराजांप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रात व्हावा, अशी शाहू महाराजांचीच इच्छा होती.
लक्षात घ्या. आणि ती आम्ही पूर्ण करण्यासाठी ही विद्यालय करतोय. तर विद्यालयाची उद्दिष्ट 3. 1. क्षत्रियादी मागासलेल्या जातींचे धार्मिक दास्य कायमचे नष्ट करण्यासाठी स्वार्थत्यागी व सुशिक्षित पुरोहित वर्ग तयार करणे. दुसरा आता मागासलेल्या वर्गात पिढ्यानपिढ्या चालत आलेले धर्मविषयक अज्ञान नाहीसे करण्यासाठी पुरोहित वर्गाबरोबरच प्रचारकही तयार करणे. आणि 3. व्याख्यान, कीर्तन, हा महत्वाचा मुद्दा आहे, तत्वज्ञान विषयक व विधिमार्गदर्शक पुस्तक प्रसिद्धी वगैरे उपायाने आज्ञ लोकात धर्मजागृती उत्पन्न करणे. हे केवढं मोठं उद्दिष्ट आहे. आता प्रॅक्टिकली स्पीकिंग ते कितपत साध्य झालं वगैरे हा वेगळा मुद्दा आहे. आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, उद्दिष्ट नाही पूर्ण करायचं. आपल्याला काही अडचणी येतात, संकट येतात, जाऊ द्या. पण हे आहे ना, तर शिवाजी विद्यालयाप्रमाणे शाहू विद्यालयाचा अभ्यासक्रम 2 वर्षांचा होता. विद्यालयात 4 शिक्षक असून ती संख्या कमीच आहे असं अहवाल नमूद करतो. आणि 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 पुढचा मुद्दा अधिक महत्वाचा आहे की हे जे विद्यार्थी जिथे होते ना, जे कोणी असतील ते जे पुरोहित म्हणून पुढे काम करणार आहेत, ते केवळ वेदाभ्यास जड होता कामा नयेत म्हणून विद्यालयातील बहुतेक विद्यार्थ्यांना मराठी अथवा इंग्लिश शाळेत जायला परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे हा अभ्यास चालू असताना त्यांचं आधुनिक शिक्षण थांबवायचं नाही. हाही एक व्यापक दृष्टिकोन आहे. पहिल्या वर्षी 32 विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात आला. त्यातल्या 22 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय क्षात्र जगद्गुरूंच्या नावे काढण्यात आलेल्या वसतिगृहात करण्यात आली. पुढे अहवाल म्हणतो 30-32 ही चिमुकली संख्या चक्रवाढीने वाढावी व हल्लीच्या चिमुकल्या विद्यालयाचे महाविद्यालय होऊन त्याचा आदर्श संपूर्ण आर्यवर्ताला व्हावा अशी सात्विक महत्वाकांक्षा आहे. पूर्वी तक्षशिला, नालंदा वगैरे 10-10 हजार विद्यार्थ्यांनी गजबजून गेलेली महाविद्यालय होती. त्या विद्यापीठातून वर्णभेदाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे सर्व जातींच्या लोकांना त्या विद्यापीठातून लाभ घेता येत होता. परंतु दुर्दैवाने ती विद्यापीठे आज नामशेष झाली आहेत. आमची अशी सात्विक इच्छा आहे की आमच्या चिमुकल्या विद्यालयास ईश्वर कृपेने महाविद्यालयाचे स्वरूप यावे व भावी काळात उपरोक्त इतिहास प्रसिद्ध विद्यापीठांचे स्मरण देण्याचा मान त्याच्या वाट्यास यावा. राजाराम महाराजांचा हा इरादा नंतरच्या काळात मला नाही वाटत पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. येस, कोल्हापुरामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन झालं, पण ते वेगळ्या प्रकारचं विद्यापीठ. हे अशा प्रकारचं विद्यापीठ नाही स्थापन होऊ शकलं नंतरच्या काळामध्ये. आणि मग हे झालं. आता दुसऱ्या वर्षीच्या अहवालातलं काही वाचून दाखवतो. पुरोहिताने यजमानाच्या घरी गेल्यानंतर त्याचे धर्मकार्य परोपकार बुद्धीने व निस्पृह वृत्तीने पार पाडण्यासाठी झटावे व धर्मबुद्धीने यजमान जे काय संतोषपूर्वक देईल त्याच्यावर समाधान मानून आपल्या समाजबंधूंचे हे सात्विक धर्मऋण फेडण्याचा प्रयत्न करावा वगैरे या गोष्टी या विद्यालयात तयार होत असलेल्या पुरोहित वर्गाच्या मनावर वारंवार बिंबवण्यात येतात. या नवीन पुरोहितांची एखादी नवी जात उत्पन्न होण्याचा संभव आहे वगैरे शंका घेण्यात काही अर्थ नाही. म्हणजे शंका घेण्यात आलेली होती म्हणून याचा उल्लेख करता येते. पूर्वीच्या व आजच्या वास्तवाचा विचार करणे जरूर आहे. वकील, कारकून, वैद्य, डॉक्टर या लोकांच्या त्यांच्या धंद्यावरून स्वतंत्र जाती पडण्याची जशी भीती नाही, तशीच या नवीन ज्ञानयुगात या नवीन पुरोहित वर्गाची स्वतंत्र जात होईल अशी भीती बाळगण्याची बिलकुल कारण नाही. हे मुकुंदराव पाटील वगैरे लोकांना, प्रबोधनकार वगैरे लोकांना दिलेलं उत्तर आहे. तर असा मुद्दा आहे. आणि मग म्हणतायत ते की असे विद्यार्थी इतरत्र तयार व्हायला पाहिजेत, इतरत्र ते सगळं झालं पाहिजे. आम्ही हे दूरदूरचे विद्यार्थी म्हणजे त्यांच्या गावचे अगर जिल्ह्याचे एक क्षत्रिय वैदिक विद्यालय होय असे विधान केले होते. तिथे तयार झालेले विद्यार्थी जेव्हा जातील त्यांच्या ठिकाणी तेव्हा ते एक विद्यालय होतील स्वतः. या विधानाचा अंमल इतक्या लवकर होईल अशी अटकळ नव्हती. परंतु कळवण्यास आनंद वाटतो की या विद्यालयातील माजी विद्यार्थी शामराव मोहिते यांनी मोर्शी येथे या नमुन्याचे एक वैदिक विद्यालय सुरू केले असून त्यात सध्या 40 विद्यार्थी शिकत आहेत हे विदर्भात. त्याचप्रमाणे या संस्थेतील माजी विद्यार्थी मिस्टर अर्जुनराव पाटील व मिस्टर जाधव यांनी अनुक्रमे मच्छिंद्रखेड व निमखेड या ठिकाणी विद्यालय स्थापन केले आहेत असे समजते. ही 2 वर्षातली प्रगती आहे. हा इतिहास महाराष्ट्राचा या पद्धतीने सांगणं हेच महाराष्ट्र मंथनचे उद्दिष्ट आहे. धन्यवाद.